मित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार। माणसानं आजकाल सगळ्या क्षेत्रात अगदी उत्तुंग प्रगती केली आहे। वैद्यकीय क्षेत्रात तर आधुनिक तंत्रज्ञानानं आमूलाग्र बदल घडवून आणलेत। त्यासोबतच सगळीकडे वैद्यकीय सेवांचं सार्वत्रिकीकरण झालंय। पण तरीही आजाराचं प्रमाण मात्र कमी होत नाही, तर अजून अनेक गुंतागुंतीचे आजार माणसांमध्ये वाढत आहेत। दुसरीकडे माणसाची शारीरिक मेहनत तितकी राहिलेली नाही आणि आजकाल जी सुखसाधनांची रेलचेल वाढलेली आहे, त्यामुळे माणूस आळशी आणि स्वतःची क्षमताच गमावत चाललाय। आरोग्य क्षेत्रात काम करत असताना आम्ही असे कितीतरी अगदी सगळ्याच वयोगटातील लोक पाहतो, जे की अगदी किरकोळ बाबीवरून चांगल्या पेन किलर औषध आणि इंजेक्शनची स्वतःच मागणी करत असतात आणि अगदी थोड्या थोड्या शारीरिक कुरबुरीसाठी औषध गोळ्यावर येऊन पडतात। आपल्याकडे असे अनेक माणसं आहेत, जे की स्वतःच्याच मनाने मेडिकल स्टोअर मधून पेन किलर्स घेऊन नेहमी अगदी क्षुल्लक कारणावरनं त्या खात असतात। खरं तर त्यांना असे पेन किलर घेण्याची एक सवयच लागलेली असते, पण ते खरंच आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का आणि त्याचे किती मोठे दुष्परिणाम शरीरावर होत असतात हे त्यांच्या गावी सुद्धा नसतं। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहणार आहोत। पेन किलर्स नेहमी घेणं चांगलं आहे का, त्याचे शरीराच्या कोणत्या अवयवावर आणि कसे परिणाम होतात, या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे सगळे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। मित्रांनो, पेन किलर म्हणजेच वेदनाशामक औषधे तात्पुरत्या वेदना तर कमी करतात, परंतु ही औषधे आपल्या शरीराला गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतात। आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या बऱ्याच संशोधन अभ्यासात जास्त पेन किलर सेवन करणं हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असल्याचं सिद्ध झालं आहे। पेन किलर अर्थातच वेदनाशामक गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीराच्या अनेक भागावर त्याचा वाईट परिणाम होतो। या औषधाच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका किंवा मूत्रपिंड तसेच यकृत निकामी होण्याची समस्या सुद्धा उद्भवू शकते। अशा परिस्थितीत पेन किलरचे सेवन अत्यंत मर्यादित प्रमाणात असणे आवश्यक आहे। ही वेदनाशामक औषधे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि गरज असेल तेव्हाच सेवन करावी। बाजारात पेन किलरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, ज्यात केवळ गोळ्या इंजेक्शनच नाही तर क्रीम, सिरप इत्यादीचा देखील समावेश आहे। अनेक संशोधनात असा निष्कर्ष समोर आला आहे की पेन किलरचा जास्त वापर केल्याने त्वचेवर पुरळ आणि ॲलर्जिक रिॲक्शन सुद्धा येऊ शकतात। तसेच बऱ्याच वेदनाशामक औषधांचा आपल्या मेंदूवर देखील विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला मेंदूशी संबंधित अनेक आजाराचा धोका होण्याची शक्यता असते। तसेच ही औषधे नैराश्याचे देखील कारण बनू शकतात। एकंदरीत विचार केल्यास वेदनाशामक औषधे दीर्घकाळ घेणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत धोक्याचं ठरू शकतं। त्याचा आपल्या किडनी, लिव्हर, हृदय व रक्तवाहिन्या तसेच पोटावर विपरीत आणि गंभीर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे पेन किलर्स जेव्हा खरोखरच गरज आहे अशा वेळीच आणि ती सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतल्या पाहिजेत। तसेच योग्य सात्विक आहार आणि पुरेसा व्यायाम करून आपल्या शारीरिक क्षमता वाढवण्यावर आपण भर दिला पाहिजे। तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्यासाठी अनेक शुभेच्छा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासह। तोपर्यंत काळजी घ्या आणि तंदुरुस्त रहा। धन्यवाद।